मित्रांनो, आजारपण केव्हा कोणाला येईल हे सांगता येत नाही आणि अशा वेळेस अचानकपणे उद्भवलेल्या या आजारपणामुळे आपणास मोठा आर्थिक फटका बसू शकतो। यासाठीच भारत सरकारने प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्मान कार्ड हे नागरिकाला देण्यात आलेले आहे। हे आयुष्मान कार्ड हे आपण कसे डाउनलोड करावे आणि 5 लाखापर्यंतची वैद्यकीय मदत ही त्या कार्डवर कशी मिळवावी या संदर्भात स्टेप बाय स्टेप माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तत्पूर्वी नमस्कार, मी सचिन पाटील, टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आयुष्मान कार्ड हे काढण्यासाठी डाउनलोड करण्यासाठी प्रथमतः आपले जे काही रेशन कार्ड आहे हे ऑनलाइन असणे गरजेचे आहे। ऑनलाइन नसेल तर तहसील कार्यालयामध्ये जाऊन आपण आपले रेशन कार्ड हे ऑनलाइन करून घ्यावे। दुसरी स्टेप, ऑनलाइन झाल्यानंतर लगेच आपल्याला जे काही आयुष्मान कार्ड आहे हे डाउनलोड करता येत नाही। जोपर्यंत जी काही यादी आहे ही अपडेट होत नाही, तोपर्यंत आपलं नाव तिथे येत नाही, तोपर्यंत आपण हे आयुष्मान कार्ड त्या ठिकाणी डाउनलोड करू शकत नाही। आयुष्मान कार्ड हे डाउनलोड करण्यासाठी आपण कोणत्या वेबसाईटवर जावे, त्याचप्रमाणे 5 लाखांचं मोफत कार्ड मिळवण्यासाठी कोणत्या स्टेप्स फॉलो कराव्यात ह्या आपण पुढील प्रमाणे पाहूया। चला तर जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर। आयुष्मान कार्ड डाउनलोड करण्यासाठी प्रथमतः आपण आपल्या लॅपटॉप अथवा मोबाईलवर गुगलवर सर्च करायचं आहे आयुष्मान कार्ड। सर्च केल्यानंतर आपल्यासमोर पहिलीच ही वेबसाईट दिसेल, PMJAY बेनिफिशरी पोर्टल। या पहिल्याच वेबसाईटला आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा एक डॅशबोर्ड दिसेल। आपण या ठिकाणी पाहू शकतो, येथे उजव्या बाजूला लॉग इन करण्यासाठी महत्त्वाचा टॅब देण्यात आला आहे। येथे 2 ऑप्शन आहेत, एक बेनिफिशरी आणि दुसरा आहे ऑपरेटर। यातील आपण बेनिफिशरी या टॅबवर क्लिक करायचं, हा ऑप्शन निवडायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी हा जो दिलेला कॅप्चा आहे कॅप्चा टाकून घ्यायचा आणि येथे आपला मोबाईल नंबर टाकून व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे। यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP येईल। लक्षात घ्या, OTP हा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे या मोबाईल नंबरवर आपल्याला येईल। यासाठी आपला रजिस्टर नंबर शेवटचे काही अंक या ठिकाणी देण्यात आलेले असतात, त्यावर आपला OTP आलेला असेल। हा OTP या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि त्याखाली लॉग इन या टॅबवर क्लिक करायचं आहे। आता आपल्यासमोर एक महत्त्वाचा डॅशबोर्ड ओपन होईल, ज्या डॅशबोर्डवरून आपल्याला आपल्या स्वतःचा अथवा आपल्या फॅमिलीमधील फॅमिली मेंबरचे आयुष्मान कार्ड हे या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे। लक्षात घ्या, आलेल्या या डॅशबोर्डवर या ठिकाणी खाली आपल्याला महत्त्वाचे काही टॅब दिसतील। स्कीम या ठिकाणी ऑलरेडी या ठिकाणी इनबिल्ड ही स्कीम निवडलेली आहे, PMJAY प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असा त्याचा अर्थ होतो। या टॅबवर आपण क्लिक करून जस्ट पाहू शकता, अन्यथा आपण PMJAY हाच टॅब या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी येऊन आपलं जे स्टेट आहे हे स्टेट या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या। स्टेट सिलेक्ट केल्यानंतर ऑटोमॅटिक सब स्कीम जी आहे या ठिकाणी इनबिल्ड येईल, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना। त्यानंतर डिस्ट्रिक्ट, आपलं जे डिस्ट्रिक्ट असेल हा डिस्ट्रिक्ट या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढे सर्च बाय यावर क्लिक करायचं। बघा, आता आपलं जे डाउनलोड करायचं आयुष्मान कार्ड आहे हे फॅमिली ID किंवा आधार नंबर या 2 टॅबपैकी एका टॅबवर क्लिक करून आपण हे या ठिकाणी डाउनलोड करू शकता। आपल्याला आधार नंबर आपल्याकडे असतो म्हणून आपण आधार नंबर या टॅबला क्लिक करणार आहोत। आधार नंबरवर क्लिक केल्यानंतर येथे आधार नंबर एंटर करून घ्यायचा आहे। त्यानंतर दिलेला कॅप्चा या ठिकाणी हा दिलेला कॅप्चा आहे येथे एंटर करायचा आहे आणि या दोन्ही गोष्टी एंटर केल्यानंतर येथे आपल्याला गोचा टॅब दिसेल, त्यावर आपल्याला सर्चचा टॅब दिसेल, त्यावर आपण क्लिक करायचं आहे। येथे बघू शकतो, माहिती टाकल्यानंतर येथे सर्चचा एक ऑप्शन आलेला दिसेल, यावर आपण आता क्लिक करूया। यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर काही यादी आपल्याला दिसेल, आपले फॅमिली मेंबर्सची नाव या ठिकाणी आपल्याला दिसतील। लक्षात घ्या, या ठिकाणी बऱ्याच जणांचा गोंधळ उडू शकतो। या ठिकाणी आधार नंबर सगळी माहिती टाकल्यानंतर जेव्हा सर्च करतो आणि या ठिकाणी जर आपल्या फॅमिली मेंबरची नावं दिसत नसतील, याचा अर्थ आपलं रेशन कार्ड हे ऑनलाइन नसेल। आणि जर रेशन कार्ड ऑनलाइन झालं असेल तरी सुद्धा या ठिकाणी नावं दिसत नसतील, तर लक्षात घ्या, जे काही आयुष्मान कार्डची यादी असते ही दरवर्षी त्यांच्या वेळेनुसार त्या ठिकाणी अपडेट होत असते।
ही यादी ज्यावेळेस आयुष्यमान कार्ड यादीमध्ये अपडेट होईल, अपडेट झाल्यानंतरच आपली नावं या ठिकाणी दिसतील. आता ही जी फॅमिली मेंबरची नावं आहेत ही ऑनलाईन रेशन कार्ड आहे आणि यादी अपडेटेड असल्यामुळे या ठिकाणी त्यांची नावं दिसत आहेत. या ठिकाणी त्यांचं नाव, त्यानंतर रिलेशन, मोबाईल नंबर आणि सगळ्यात महत्त्वाचं आता जे आहे ते म्हणजे आपल्याला आता डाउनलोड कसे करायचे ते पाहायचं आहे. बघा, KYC स्टेटस जे आहे हे ऑलरेडी KYC झालेलं आहे म्हणून या ठिकाणी व्हेरीफाय दिसेल. जर नसेल तर या ठिकाणी आपल्याला पेंडिंग म्हणून लिहून आलेलं दिसेल. आणि कार्ड स्टेटस जर या ठिकाणी अप्रूव्हल मिळालं तरच आपण डाउनलोड करू शकतो. जर या ठिकाणी पेंडिंगच आपल्याला दिसत असेल तर या ठिकाणी आपलं हे कार्ड डाउनलोड होऊ शकणार नाही. मग आता ही सगळी प्रोसेस कशी करायची ही माहिती समजून घेऊया. जसे की आपल्या फॅमिली मेंबरमध्ये ज्या व्यक्तीचा आपल्याला आयुष्यमान कार्ड काढायचं आहे त्या व्यक्तीच्या सगळ्यात शेवटच्या टॅबमध्ये ॲक्शनमध्ये या ठिकाणी एक टॅब दिसेल. या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुन्हा एकदा व्हेरीफायसाठी अशा पद्धतीचा हा एक टॅब दिसेल. याला आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. आता व्हेरीफाय काय करायचं आहे तर आपला जो आधार नंबर असतो त्या व्यक्तीचा, हा आधार नंबर आपल्याला व्हेरीफाय करायचा असतो. यासाठी व्हेरीफायवर आपण क्लिक करणार आहोत. व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे एक कन्सेप्ट दिसेल. याच ठिकाणी आलेली ही सगळी माहिती वाचून घ्यायची आणि खाली हा एक बॉक्स दिसतो, यामध्ये चेकमार्क करायचं आणि अलो यावर क्लिक करायचं. अलोवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हा एक पुन्हा एकदा डॅशबोर्ड दिसेल. येथे आपल्याला 2 टाईपमध्ये OTP आलेला असेल मोबाईलवर. एक म्हणजे आधार OTP असतो आणि दुसरा म्हणजे मोबाईल OTP. मग आपल्या मोबाईलवर जे OTP आलेले असतात या OTP मध्ये चेक करून घ्यायचं आहे आधार OTP कुठला आणि मोबाईल OTP कुठला. त्या OTP मध्ये असं लिहिलेलं असेल की हा OTP आधार OTP आहे तर तो आधार OTP या ठिकाणी टाकायचा आणि त्या मोबाईलमध्ये त्या मेसेजमध्ये फक्त OTP लिहिलेला असेल PMJAY OTP तर तो OTP मोबाईल OTP येथे टाकायचा आहे. आणि या OTP टाकल्यानंतर या ठिकाणी हे ऑटोमॅटिक या ठिकाणी व्हेरीफाय होईल आणि हा ऑथेंटिकेट हा जो टॅब आहे हा ॲक्टिव्ह होईल. OTP टाकल्यानंतर येथे आपण पाहू शकतो हे व्हेरीफाय झालेला आहे आणि ऑथेंटिकेट हा टॅब ॲक्टिव्ह झालेला दिसेल. यानंतर आपण ऑथेंटिकेट या टॅबवर क्लिक करूया. यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर डाउनलोड करण्यासाठीचे जे काही महत्त्वाचा टॅब आहे हा आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. बघा, अपडेट कार्ड. बघा, आपण KYC हे आत्ता पूर्ण केलं. त्यानंतर आपल्याला अपडेट कार्ड या टॅबवर क्लिक करायचं आहे. ऑटोमॅटिक तो आपल्याला दिसेल. माझं ऑलरेडी अपडेटेड असल्यामुळे मी डायरेक्ट डाउनलोड कार्ड या टॅबवर गेलो होतो, पण आपल्याला KYC ही पूर्ण झाल्यानंतर अपडेट कार्ड यावर आपल्याला जायचं आहे. यावर गेल्यानंतर या ठिकाणी ज्या व्यक्तीचा आपल्याला आयुष्यमान कार्ड या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे त्या व्यक्तीच्या 3 पैकी ज्या व्यक्तीला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्यावर आपल्याला फक्त एक क्लिक करायचं आहे. जसं की मला या व्यक्तीचं आयुष्यमान कार्ड काढायचं होतं म्हणून मी यावर क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर येथे खाली KYC ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे पुन्हा एकदा. यासाठी आपल्याला KYC हे 4 पद्धतीने करता येऊ शकतात. यातील आपण पहिलीच वापरणार आहोत आधार OTP. आधार OTP वर आपण क्लिक केलं की या ठिकाणी पुन्हा व्हेरीफायवर क्लिक करायचं आणि पुन्हा आपल्या मोबाईलवर आलेले OTP टाकून या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. येथे सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे या ठिकाणी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला ज्या व्यक्तीचा आयुष्यमान कार्ड काढत आहोत त्या व्यक्तीचा सेल्फी फोटो, लाईव्ह फोटो या ठिकाणी अपलोड करावा लागतो. त्यानंतरच पुढील प्रोसिजर ही या ठिकाणी होणार आहे. लाईव्ह फोटो हा रिक्वायर्ड आहे. जो फोटो आपण या ठिकाणी काढणार आहात त्या ठिकाणी अपलोड करणार आहात हाच फोटो आयुष्यमान कार्ड डाउनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी येणार आहे. यामुळे फोटो हा चांगल्या पद्धतीचा काढून घेऊन त्या ठिकाणी अपलोड करावा. हे व्हेरीफाय झाल्यानंतर आपला टॅब हा ऑटोमॅटिक डाउनलोड कार्ड या टॅबवर जाणार आहे. डाउनलोड कार्ड यावर आल्यानंतर या ठिकाणी ज्या व्यक्तीचा आपल्याला आयुष्यमान कार्ड डाउनलोड करायचं आहे त्या व्यक्तीला आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी खाली आपल्याला पुन्हा एकदा ऑथेंटिकेशन बाय त्यांचं नाव दिसेल आणि पुन्हा एकदा डाउनलोड करताना या ठिकाणी व्हेरिफिकेशन द्यावं लागते म्हणून आधार OTP यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आधार OTP वर क्लिक केल्यानंतर त्यासमोर आधारच्या समोर पुन्हा एकदा आपल्याला व्हेरीफाय दिसेल. व्हेरीफायवर आपण क्लिक केलं की या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा मोबाईलवर जो OTP येईल आधार OTP हा या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर
आपल्याला या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचं आहे आणि सगळी प्रोसेस झाल्यानंतर आपल्या समोर डाउनलोड करण्यासाठी आपल्याला एक ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करून आपण आपलं आयुष्यमान कार्ड हे डाउनलोड करून घ्यायचं आहे। जसं की मी या ठिकाणी आधार कार्ड पुन्हा एकदा व्हेरीफाय करून घेतो। पुन्हा एकदा हा मेसेज आपल्याला शो होईल, बॉक्समध्ये चेकमार्क करतो आणि अलोवर क्लिक करतो। अलोवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुन्हा एकदा हा एक टॅब दिसेल बघा, आधार OTP आणि मोबाईल OTP, पुन्हा हे 2 OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत। व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्यासमोर पुन्हा एकदा या ठिकाणी कार्ड व्ह्यू नावाचा एक ऑप्शन दिसतो। हे कार्ड आपण या ठिकाणी डाउनलोड या टॅबवर क्लिक करायचं आहे, ओकेवर क्लिक करायचं। यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो आपलं जे कार्ड आहे हे या ठिकाणी हे याप्रमाणे डाउनलोड झालेलं दिसेल। सो अशा पद्धतीने प्रत्येक आपल्या फॅमिली मेंबरचं आयुष्यमान कार्ड जे वैद्यकीय मदतीसाठी 5 लाखापर्यंतची मोफत उपचार आपण या कार्डवर करू शकतो, यासाठी हे कार्ड आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। सो हे कसं डाउनलोड करावं या संदर्भात दिलेली माहिती ही आपणास नक्कीच समजली असेल। यानुसार स्टेप बाय स्टेप आपण आपल्या प्रत्येक फॅमिली मेंबरचे आयुष्यमान कार्ड या ठिकाणी सहज डाउनलोड करू शकता आणि या वैद्यकीय मोफत उपचाराचा लाभ घेऊ शकता। मी आशा करतो की दिलेली सर्व माहिती ही आपणास निश्चित समजली असेल। चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओ सोबत। धन्यवाद।